आव्हान न्यूज. आता काहीही लपणार नाही, आम्ही वास्तव तेच दाखवतो. भुसावळच्या नगराध्यक्ष सौ गायत्री चेतन भंगाळे यांच्या जातीचा दाखला अवैध, जात पडताळणी विभागाचा निर्वाळा. नगराध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक होणार. भुसावळच्या राजकारणात मोठी खळबळ. भुसावळच्या नगराध्यक्ष सौ गायत्री गौर भंगाळे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्याची संबंधित समितीकडून चौकशी करण्यात आली असता जळगाव जात पडताळणी समितीने सौ गायत्री भंगाळे यांनी दिलेल्या अनुसूचित जातीचा दाखला दिनांक 23 एप्रिल गुरुवार रोजी अवैध ठरवलेला आहे. या निर्णयामुळे भुसावळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निर्णयाच्या विरोधात त्यांना न्यायालयात याचिका दाखल करण्याची मुभा देखील आहे. हा निर्णय म्हणजे सत्ताधाऱ्यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. जळगाव जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा नयना बोदर्डे, सदस्य आर महाजन व NS रावते यांनी गुरुवारी पारित केलेल्या आदेशानुसार भुसावळ प्रांताधिकाऱ्यांनी चुकीच्या कागदपत्रांच्या आधारावर जात प्रमाणपत्र दिल्याचे समितीने स्पष्ट नमूद केलेले आहे. प्रांतांनी दिलेल्या अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र एकमताने रद्द करण्यात देखील आलेले आहे. तसा आदेश पारित करण्यात आला आहे. भुसावळ प्रांत विरोधात अधिनियम 2000 चे कलम 13 अन्वये कारवाई करण्याबाबत जळगाव जिल्हाधिकारी यांना सूचित करण्यात आलेले आहे. या निर्णयामुळे जिल्हाधिकारी सौ गायत्री भंगाळे यांना नोटीस बजावतील व जातीचा दाखला किंवा पडताळणी नसल्यामुळे जिल्हाधिकारी तक्रार अर्जावरून किंवा सुमोटो घेऊन त्यांना अपात्र देखील ठरवू शकतात. या निर्णयावर सौ भंगाळे न्यायालयात जाणार आहेत. दरम्यान संजय भागवत तायडे, राहुल वसंत तायडे, सौ रजनी संजय सावकारे व प्रमोद वामन सावकारे यांनी अनुसूचित जात पडताळणी समिती जळगाव यांच्याकडे या संदर्भात तक्रार दाखल केली होती. नगराध्यक्षांच्या जातीचा दाखला अवैध ठरविण्यात आल्यानंतर आगामी काळात भुसावळच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यूज आव्हानकरिता मी संजय सिंग चव्हाण, भुसावळ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.